आत्ताच ना खाली गेले होते गार्डनमध्ये आणि येता येता थांबले होते खाली पार्किंगला. तर छोटी छोटी मुलं खेळत होती. ती ना डोंगर का पाणी खेळत होती आणि ते बघत होते मी. तेव्हा ना मला अचानक आठवलं माझ्या लहानपणीची आठवण, डोंगर का पाणी खेळताना. खरं तर मी डिसेबल असल्यामुळे चालू शकत तर नव्हते, परंतु खाली बसून मी सगळीकडे फिरायचे. तर त्यावेळी ना माझे खूप छोटे छोटे मित्रमैत्रिणी होते आणि मी ते खेळायचे. आता हा खेळ ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत असेल, पळण्याचाच असतो. मग मी कसे खेळत असेल, पण मी हा खेळ खूप खेळले. एक थोडंसं चढावर असेल तर डोंगर, खाली असेल तर पाणी. तर आम्ही शाळेत असताना एक ओटा असायचा आणि बऱ्यापैकी उंच तो डोंगर आणि खाली उतरून गेलं की पाणी. पण मला तर शक्य नव्हतं उतरणं आणि पळणं तर त्याहून शक्य नाही. पण तरी मी खेळायचे. आणि काही जण म्हणायची कच्चा लिंबू, पण नाही, मला कच्चा लिंबू वगैरे तसं नाही. मला त्यांच्याप्रमाणेच खेळायचं असायचं आणि मी खाली बसूनच इकडे तिकडे जायचे. आणि ज्याच्यावर राज्य असायचं ते पण जाणून बुजून थोडं पकडत नव्हतं, किंवा पकडलं तरी राज्य माझ्यावरती कुणी देत नव्हतं. पण मजा करायची मी, इकडून तिकडून फिरायचे. आणि डोंगर म्हटलं की वरतीच बसलेली असायची, फक्त पाणी म्हटलं की पाय खाली सोडायचा, बस म्हणजे मी पाण्यात. इतकं म्हणजे ना ह्या गोष्टी, हीच हा खेळ. किंवा मग शिरापुरी हा एक खेळ असायचा. तर त्याचं असे लांब लांब थोडे खांब असायचे शाळेमध्ये. आणि त्यावेळेची शाळा माहिती ना, अशी कौलारू शाळा आणि मध्ये मध्ये अशी खांब. तर तशी शाळा होती आणि तिथे ना त्या खांबांना पकडून प्रत्येकजण एक एक जण थांबायचं आणि शिरापुरी म्हणून ह्या खांबाला पकडून पटकन त्या खांबाला पकडायचं पळत जाऊन. तर पळणं तर नाही, पण मी झोपून ह्या खांबावरून त्या खांबाला पकडायचे, निघून जायचे. म्हणजे काहीतरी करून आम्ही सगळे खेळ खेळले. सगळे विषामृत म्हणा, हे डोंगर का पाणी म्हणा, किंवा शिरापुरी, ह्या गोष्टी असे बरेचसे खेळ. आणि ना त्यावेळी माझ्याकडे खेळणी खूप असायची. म्हणजे तो भातुकलीचा डाव म्हणतो ना आपण, तशी खेळणी खूप असायची. त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत होतं की माझ्याकडे खेळणी आहेत. आणि त्या खेळण्यांसाठी तरी मला ना प्रत्येक खेळामध्ये घ्यायचे. आणि माझं घर होतं ते गावात होतं आणि पुढे खूप मोठं अंगण होतं, खेळायला खूप जागा होती. त्याच्यामुळे तिथे माझ्यामुळे त्यांनाही खेळायला भेटायचं, म्हणून मला ते प्रत्येक खेळात घ्यायचे. थोडीशी दादागिरीही माझी असायची, पण ते दिवसच खूप छान होते. आज सगळं एकदम नजरेच्या तिथून गेलं की त्यावेळी काहीच नाही मला वाटलं की मी डिसेबल आहे आणि मला हे येत नाही आहे, मला ते येत नाही आहे. जसं येईल ना तसं. आणि त्यावेळी विचार नव्हते ना की मी असं बसल्यानंतर असे फिरले तर कोण काय म्हणेल, काहीच नव्हतं. म्हणजे जसं सरकता येईल तसं सरकायचं, जसं फिरायचं येईल तसं फिरायचं आणि खेळायचं. छान होती. पण एक खूप छान, म्हणजे बालपण खेळण्याचं जे असतं ना ते मी एन्जॉय केलं माझ्या परीने, जसं मला येईल तसं. विषामृत